हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की आनंद समरकडे येतो आणि ऑफिसच्या कामाबद्दल बोलत असतो. पण समर इतका गुंतलेला असतो ना विचारांमध्ये. तेव्हा आनंद बोलतो की समर काय विचारात पडला एवढा. तेव्हा समर बोलतो की अरे काही नाही रे, विचार करतो. तेव्हा आनंद बोलतो की उद्याच्या ब्रीफिंगचा, उद्याच्या मीटिंगचा. तेव्हा समर बोलतो की नाही रे, स्वानंदी मॅडमचा. तेव्हा आनंद थोडा खुशच होतो आणि बोलतो की काय तू ऑफिसमध्ये चक्क स्वानंदी मॅडम बायकोचा विचार करतोयस. तेव्हा आनंद बोलतो की तेव्हा समर बोलतो की नाही रे, त्या ना काही दिवसापासून ना जरा वेगळ्या वागतायत. म्हणजे त्यांच्या बोलण्याचाच विचार करता. आत्ता पण फोनवर बोलल्या ना अगदी खुश होत्या. म्हणजे कधी कधी इतक्या खुश असतात, आनंदी असतात, कधीतरी भडकतात, कधी कधी चिडचिड करतात. काही समजतच नाही आहे रे मला. म्हणजे म्हणजे काही मी वेगळं वागलो आहे का, म्हणजे त्या आनंदी व्हाव्यात असं मला तर नाही आठवत काही वागलो आहे असं म्हणून. तेव्हा आनंद बोलतो की त्याचा विचार करू नको, हे क्रेडिट बायकांना बायकांचंच घेऊ देत. तेव्हा समर बोलतो की हो, पण त्या खूप आनंदी दिसत आहेत आजकाल, फोनवर पण खूप आनंदी होत्या, अशा खुश झाल्यासारख्या. तेव्हा आनंद बोलतो की असणारच, किमया जाते ना आता. तेव्हा समोर बोलतो की नाही नाही स्वानंदी मॅडम तसा नाही, कोणाच्या तरी जाण्यावर ते एवढं खुश होणाऱ्यातलं तर अगदी वगैरे नाही आहे. तेव्हा आनंद बोलतो की ते नको सांगू. हां, हे बघ, तुला एक किस्सा सांगतो. एकदा माझी मैत्रीण घरी आली होती आणि जाता जाता आम्ही गप्पा मारल्या व्यवस्थित. निकिता नाही मारली, जाता जाता तिने फक्त मला मिठी मारली. तुला माहिती, ती गेल्यावर निकिताने हातात जे येईल ते फेकून मारलं मला. तेव्हा समोर बोलतो की नाही नाही, स्वानंदी मॅडमने असं काही केलं नाही. हां, पण त्यांच्या सहनशक्तीचा अंत मात्र झाला होता नक्की. आणि म्हणून मी किमयाशी बोललो पण त्या गोष्टीवर, आणि तिनेही समजून घेतलं. समजून घेता तीही वापस जायला निघाली. तेव्हा आनंद बोलतो की एक फंडा नेहमी लक्षात ठेव, हॅप्पी वाईफ हॅप्पी लाईफ. इकडे सुश ऑडिशनसाठी कॉल करत असते, ऑडिशनचा रिप्लाय आला का म्हणून. तेव्हा सुशला तिथून रिप्लाय मिळत नसतो आणि फोनही ठेवला जातो. तेव्हा सुश खूप चिडचिड करत असते. मंदाकिनी देवपूजा करत असते. तेव्हा सुश घरातले वस्तू इकडे तिकडे फेकत असते. तेव्हा मंदाकिनी बोलते की ए काय झाले. तेव्हा सुश बोलते की मम्मा प्लीज यार, माझं डोकं खाऊ नको. तेव्हा ती रडायला लागते आणि बोलते काय मला ना वैताग आला आहे, वैताग. इतके ऑडिशन देते पण मला कोणाचाही कॉल बॅक येत नाही. मी काही बहिणींचे बेस्ट फ्रेंडचे रोल असंच करायचं का. हिरोईन मटेरियल असूनसुद्धा मला कोणी कॉल करत नाही. तेव्हा ती पूर्ण चिडचिड करत मला एकट्याला राहू दे म्हणून निघून जाते. इकडे स्वानंदी खूप खुश असते आणि खूप खुशीमध्येच ती तिच्या खोलीत येते आणि बघते तर काय, बेडवर समरचा कोट ठेवलेला असतो. स्वानंदी तो कोट घेते आणि कोट घेऊनच नाचायला लागते. इतकी खुश असते की ती त्या कोटला घेऊन गरगर समर असल्यासारखं ती त्याच्यासोबत डान्स करत असते. तेवढ्यात आजी येते. स्वानंदी पटकन घाबरते आणि पटकन कोट आवरायला घेते. तेव्हा आजी बोलते की काय गं, काय करत होतीस. तेव्हा स्वानंदी बोलते की काही नाही हो, हे जरा आवरत होती. तुमचा नातू बघा ना, त्यांच्यामुळे सगळं, त्यांना ह्या माणसाला सगळं जागच्या जागी लागतं आहे आणि आता हा कोट बघा कसा ठेवला आहे. तेव्हा आजीला सगळं कळतं. तेव्हा आजी बोलते की हो का. तेव्हा स्वानंदी बोलते की स्वानंदी आजीच्या गळ्यात पडते आणि आजीलाही नाचवते. तेव्हा आजी बोलते की नंदू, आज तू मात्र मला नाचवलंस हां. तेव्हा आजी बोलते की तुमच्या नातवामुळे झालं आहे हे सगळं. तेव्हा आजी बोलते की काय मग, गाडी जरा रुळावर आलेली आहे, स्टेशन सांगू. तेव्हा स्वानंदी बोलते की आजी. तेव्हा आजी बोलते की स्टेशन प्रेमनगर. तेव्हा स्वानंदी आजीच्या पुन्हा गळ्यात पडते. इकडे सुश खूप वैतागली असते आणि वैतागलेली असताना ती दरवाजा लावून फाशी घेण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा ती बोलते की मी सगळं काही केलं पण कोणालाच माझी व्हॅल्यू नाही, मग मेल्यावरच माझी व्हॅल्यू कळेल असं सुश बोलते. तेवढ्यात मंदाकिनी येते. मंदाकिनी घाबरते आणि ओरडायला लागते की रोहन अहो इकडे या म्हणून. तेव्हा ती पटकन सुशला पकडते. रोहनही येतो पटकन. रोहन आल्यावर पटकन तिला उतरवतो आणि मिठी मारतो आणि बोलतो की सुश काय करत होतीस हे अगं. तेव्हा सुश काहीतरी बोलणार तेव्हा सगळे तिला बोलायला लागतात, ओरडायला लागतात की काय चाललं आहे तुझं, काय करत होती. तेव्हा सगळे घाबरलेले असतात. तेव्हा सुश काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते तरी रोहन बोलतो की अगं इतकं का हाताश झालीस तू. हे बघ ना, मी तुला माहिती आहे का, असेच एका मुलीला मी वाचवलं अगं, आणि त्याच ठिकाणी माझी बहीण असती, मी तुला बघितलं असतं तर मला काय वाटलं असतं. तेव्हा सुश बोलते की थांबा ना जरा, मला बोलू द्या ना, तुम्ही सगळे सुटतातच आहेत, बोलतच सुटतायत सगळे. तेव्हा ती बोलते की मी ऑडिशन देत होती, समोर कॅमेरा बघा आणि मम्मा आली आणि सगळा प्लॅन फिसकटला. तेव्हा तेव्हा सगळे बोलतात की तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की सुश, हे असलं ऑडिशन, ही काय, हा निव्वळ मूर्खपणा आहे, याला मूर्खपणा म्हणतात. तेव्हा मंदाकिनी तिच्या जोरात कानाखाली वाजवते आणि बोलते की हे ऑडिशन होतं, मूर्ख कुठली, किती घाबरलो होतो आम्ही असं म्हणून.
तेव्हा स्वानंदीचे बाबा सगळं सुशला समजत असतात की अगं काय आहे तुमचं या नव्या पिढीचं, या सोशल मीडियाच्या दुनियेतून बाहेर या, जरा सकाळी लवकर उठा, थोडेसे गड किल्ले चढा, मग सोशल मीडियामधनं बाहेर येईल. तुमच्या पिढीचं असं झालं आहे ना की काही गोष्टी तुम्हाला लगेचच्या लगेच पाहिजेल असतात. काही झालं नाही म्हणून गोळ्या खाल्ल्या, काही झालं नाही म्हणून फाशी घ्यायची, काही झालं नाही म्हणून हाताची नस काढली. याला काय अर्थ आहे? अरे जरा तुझ्या करिअरकडे लक्ष दे बाळा, अभ्यास कर जरा. आणि प्रत्येकच जण ॲक्टर होतो असं नाही येत प्रत्येकाला यश. तुझी नंदूताई बघ ना, तिने काय केलं, PhD केली, डॉक्टरेट झाली. ती जॉब करून रात्र अभ्यास करायची आणि तिचं यश मिळवलंच. नंदूच काय, तुझी बहीणच काय, तुझा दादा घे ना, त्याने बघ आता नवीन स्टार्टअप सुरू केलं आहे. तुझी असं नको करत जाऊस, हा मूर्खपणा आहे. तेव्हा स्वानंदीचे बाबा तिच्या जवळ जातात आणि बोलतात की हे असलं परत करायचं नाही. तेव्हा रोहनही बोलतो की ठीक आहे, तू ऑडिशन करत होतीस पण चुकून माकून स्टूलला धक्का लागला असता आणि चुकून गळफास लागला असता तर काय करायचं आम्ही सुश. तेव्हा सुश सॉरी बोलते. इकडे चिंगी आणि स्वानंदी किचनमध्ये असते. तेव्हा चिंगी आणि स्वानंदी बोलत असतात. तेव्हा चिंगी स्वानंदीला बोलत असते की वहिनी, असं वाटते की पहिला पाऊस येईल, पावसासारखं वातावरण झालं आहे. तेव्हा स्वानंदी हो ना, स्वानंदी बोलते की हो ना. तेव्हा चिंगी बोलते की उकडतंच किती आहे ना. तेव्हा स्वानंदी बोलते की अरे हो, तुला उकडण्याची मुंबईची सवय नसेल ना. तेव्हा चिंगी बोलते की हो ते आहेच, पण गावाकडेही सेमच उकडतं. तेव्हा चिंगी बोलते की स्वानंदी वहिनी, तुम्हाला पाऊस आवडतो का. तेव्हा स्वानंदीला समरची पहिली भेट आठवते, जेव्हा ते पावसात ओले झालेले असतात ते. स्वानंदी त्यात हरवून जाते. तेव्हा चिंगी बोलते की वहिनी. तेव्हा स्वानंदी बोलते की अरे हां हो. तेव्हा चिंगी बोलते की वहिनी, पाऊस आला ना आपण मस्त मग पावसात भिजूया हां. तेव्हा स्वानंदी बोलते की हो. तेव्हा चिंगी बोलते की आता ना मी सगळे कामं करून घेते. अंशुमन सरांची तर मिल्कशेक बनवायचं राहिलं आहे, मी त्यांना आवडतं तसं बनवून देते. तेव्हा स्वानंदी शांत होते आणि बोलते की तुला कसं माहीत अंशुमनला कसं मिल्कशेक आवडतं ते. तेव्हा चिंगी थोडी शांत होते आणि बोलते की ते मी लिहून घेतलं ना जेव्हा आली होती तेव्हा, तर मला माहिती लक्षात राहिलं ते. तेव्हा स्वानंदी बोलते की हे बघ चिंगी, घरात अजूनही स्टाफ आहे म्हणून ती सगळी कामं अंगावर मारून घेऊ नकोस. तेव्हा चिंगी बोलते की नाही तसं नाही वहिनी, की मलाच असं वाटलं की थोडंसं सगळं घरातलं काम शिकून घ्यावं म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते की हो, बाकी कामं तर तू शिकूनच घे, पण अभ्यासाकडे पण जरा लक्ष दे. आणि अंशुमनला काय हवं काय नको हे अंगावर मारून घ्यायची काही गरज नाही आहे. त्याला काय हवं काय नाही बाकीचा स्टाफ बघेल म्हणून. तेवढ्यात पाऊस येण्याचं दिसतं. तेव्हा चिंगी बोलते की वहिनी पहिला पाऊस आला वाटतं, चला जाऊया. तेव्हा स्वानंदी बोलते की अगं थांब जरा, कामं करून घेऊ दे. तेव्हा चिंगी बोलते की मी नंतर सगळी कामं करून घेईल, चिंगी प्रॉमिस. आणि ती स्वानंदीला घेऊन जाते. इकडे आनंद आणि समर बाहेर ऑफिसच्या मीटिंगबद्दल बोलत असतात. तेवढ्यात निकिता येते आणि बोलते की इथे सापडलास, अरे काय रे. तेव्हा ती समरला बोलते की अरे काय चाललं आहे तुमचं. आनंद काय आहे, सकाळी ऑफिस, दुपारी ऑफिस प्रेझेंटेशन, संध्याकाळी घरी आल्यावरही क्लायंटसोबत बोलत असतोस तू. अरे बायकोला जरा वेळ द्यायचा आहे की नाही, मी पण हे कळलं ना. तेव्हा समर बोलतो की काय रे तू एवढंच करतोस. तेव्हा आनंद काहीतरी बोलणार. तेव्हा निकिता बोलते तू बोलूच नकोस, तुझं काय चाललं आहे रे. मस्त पहिला पाऊस येणार आहे, बायकोसोबत एन्जॉय करायचं, ते दिलं सोडून इथे काय चाललं आहे. चल आनंद घरी चल, मला ते माहीत नाही, पहिला पाऊस आहे आणि मला एन्जॉय करायचं आहे. तेव्हा समर बोलतो की काय तुम्ही घरी चालले. तेव्हा आनंद बोलतो की नाही. तेव्हा निकिता बोलते की काय चाललं आहे तुमचं, तू पण घरी जा. तेव्हा समर बोलतो की तुम्ही खरंच चालले आहेत. अरे काय यार, मला पावसात सोडून तुम्ही एकटं चाललं आहे. तेव्हा निकिता बोलते की तू पण जा, बघ ते स्वानंदी किती आनंदी असेल, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघ जरा. तेव्हा समर बोलतो की मला आता तुझ्या हातची भजी पण खायला भेटणार नाही. तेव्हा तेव्हा निकिता बोलते की तुला भजी खायची आहे, मग जा स्वानंदीला सांग आयुष्यभर भजी खाऊ घालेल ती तुला. तेव्हा निकिता आनंदला घेऊन चालली जाते. इकडे सुश तिच्या आईजवळ चिडचिड करत असते आणि बोलते की माझी किती स्वप्न आहे, माझं अल्टिमेट ड्रीम आहे की माझं मोठ्या प्रोजेक्टमध्ये मला घ्यावं, मोठ्या होर्डिंगवर मी हिरोईनसोबत असावं, आणि तुम्हाला काहीच कदर नाही आहे माझ्या स्वप्नांची. सुश बडबड करत असते आणि बोलते की डॅडा किती इझिली बोलून गेले की ऑडिशन वगैरे एक मजाक मस्ती म्हणून, तू फक्त एक छंद म्हणून करत जा म्हणून. चिडचिड करत असते सुश. तेव्हा मंदाकिनी बोलते की इकडे बस जरा, माझं नव्हतं स्वप्न. आम्ही आमच्या स्वप्नांचं काय केलं. नाशिकची फायनलिस्ट होती मी, पण काय केलं मी,
तुम्हा मुलं बाळांना सांभाळता सांभाळता अख्खं आयुष्य गेलं माझं. तेव्हा सूज बोलते की पण मी नाही करू शकत गिवअप या गोष्टींना, मला बनायचं आहे म्हणून. तेव्हा ती एक सजेस्ट करते की मम्मा एक काम कर ना, आदिराला सांग ना प्लीज की. तेव्हा मंदाकिनी बोलते की आदिराचा काय संबंध यात. तेव्हा सूज तिला सांगून दाखवत असते की आदिरा त्यांच्या मोठमोठ्या इंडस्ट्रीजमध्ये ओळखी आहेत. समर राजवाड्यांची बहीण आहे ती, प्लीज तू सांग ना. तेव्हा मंदाकिनी बोलते की मम्मी का सांगू, तू सांग ना. तेव्हा सूज सांगत असते की मम्मा तुला असं वाटतं का मी तिला बोलली नसेल हे. मी खूप वेळा तिला सांगण्याचा प्रयत्न केला पण तिने मला सिरियसली घेतलेलं नाही आहे. मग तेव्हा प्लीज ना मम्मा सांग ना म्हणून सूज रगाडा घालत असते. तेव्हा मंदाकिनी बोलते की अगं बोलूया, तिला सांगायला आत्ताच्या आत्ता सांगायला ती घरात असायला पाहिजे ना. पाय मोडला आहे तरी गेली मैत्रिणींसमोर हुंदडायला. तेव्हा सूज पुन्हा अट्टहास करते की फोन करू आपण आणि फोन लावून देते. इकडे चिंगी स्वानंदीला बाहेर घेऊन येते आणि बोलते की वहिनी चला ना, पाऊस येईल, आपण मस्त मज्जा करूया म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते की अगं पाऊस येऊ तर दे, एक काम कर तू कर मज्जा, एवढा तुला पाऊस आवडतो, मी बघते तुला. तेव्हा चिंगी बोलते की हो मला खूप 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 पाऊस आवडतो, असं वाटतं पाऊस बाहेर नाही माझ्या मनात पडतो आहे. तेव्हा चिंगी मज्जा करत असते, गोल गोल फिरत असते आणि स्वानंदी तिला बघत असून हसत असते. तेवढ्यात मल्लिका आणि अर्पिता तिथून जात असतात. तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा हे बघ ना, ह्या बाईला काही लाज आहे की नाही, बघ ना काल एवढा पार्टीत राडा करूनही हसते. मम्मा दादा हिने एवढा हिची लायकी नसताना दादाच्या मनात तिच्याबद्दल एवढा सॉफ्ट कॉर्नर का. तेव्हा मल्लिका बोलते की नाही नाही, स्वानंदीच्या चेहऱ्यावर असं हसू दिसायला नको, तिच्या चेहऱ्यावर रडू असायला हवं. इकडे मंदाकिनी आदिराला फोन लावते आणि आदिराशी बोलत असते. पण आदिरा तिला समजवत असते की सुशला तिच्या टॅलेंटवर सगळं करू द्या म्हणून, कारण की मी आज कॉन्टॅक्ट मिळवून दिल्यावर पुढे तिला कामं नाही मिळाली तर मग मी काही सारखं तिला कॉन्टॅक्ट्स मिळवून द्यायचे का. तेव्हा मंदाकिनी रागात नको आहे आम्हाला तुझी मदत म्हणून फोन ठेवते. तेव्हा तेव्हा सूज बोलत असते की मम्मा पण तिला काय प्रॉब्लेम आहे मला मदत करायची. तेव्हा मल्लिका बोलते की मंदाकिनी बोलते की मला तर ती फार झाडत होती ना, बघितलं ना आपल्याला गरज नाही लेक्चर ऐकायची, इथून पुढे तिची आपण मदत घ्यायची नाही. हे श्रीमंत लोक ना असेच असतात. मला म्हणत होती की तिने तिच्या पायावर स्वतः उभं राहायला पाहिजे, तिच्या मेहनतीच्या जीवावर. लुक हुज टॉकिंग. आत्तापर्यंत ती तिच्या भावाच्या पायावर उभी होती आणि आत्ता काय लग्न झाल्यावर काय थोडा शहाणपणा करायला लागली आणि मला सांगतेस ती, इथून पुढे आपण तिची मदत घ्यायची नाही. इकडे अंशू त्याच्या रूममध्ये बसलेला असतो. तेवढ्यात तो खिडकीतून बाहेर बघतो, पावसाचं वातावरण झालं आहे वाटतं, आणि तेवढ्यात तो खिडकीत येतो, खाली चिंगीला बघतो, चिंगीला बागडताना. तेव्हा तो तिला खाणाखुणा करत असतो, फ्लँकीज देत असतो आणि चिंगीही त्याला प्रत्युत्तर देत असते गुपचूप. स्वानंदी तिकडे झाडांना पाणी घालत असते. तेव्हा स्वानंदीचं अचानक लक्ष जातं. तेव्हा अंशूचं लक्ष गेल्यावर अंशू पटकन मागे होतो. तेव्हा स्वानंदी बोलते की चिंगी काय चालू आहे तुझं. तेव्हा चिंगी थोडी घाबरते आणि बोलते की काही नाही. तेव्हा ती झाडांना पाणी टाकायला जाते. तेव्हा स्वानंदी पुन्हा चिंगीकडे जाते आणि बोलते की चिंगी काय चाललं आहे तुझं नक्की. तेव्हा चिंगी बोलते की काही नाही, कुठे काय, पाणी टाकत होती. तेवढ्यात मल्लिका अर्पिताला खुणवते. चिंगी आणि स्वानंदी जिथे पाणी टाकत असतात तिथे भिंतीवर कुंड्या ठेवलेल्या असतात. तेव्हा अर्पिता स्वानंदी बघून तिला तिच्या डोक्यावरती कुंडी पाडायची असते. तेव्हा अर्पिता कुंडीला धक्का लावते. तेवढा स्वानंदी पुढे जाते आणि कुंडी जोरात खाली पडते. तेव्हा चिंगीही घाबरते, स्वानंदी पाठीमागे बसते. तेव्हा चिंगी बोलते की वहिनी तुम्हाला लागलं तर नाही ना. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही मला नाही लागलं. तेव्हा चिंगी बोलते की काय माहिती कसं काय झालं ते. तेवढ्यात मल्लिका येते घाईत आणि चिंगीच्या जोरात कानाखाली वाजवते आणि बोलते की काय गं, काय चाललं आहे तुझं, लक्ष नाही आहे तुझं, बागडते. स्वानंदीला दुखापत झाली असती तेव्हा अर्पिताही येते आणि बोलते की काय गं, काय चाललं आहे तुझं, स्वानंदीला दुखापत करण्याचा विचार होता का तुझा. तेव्हा चिंगी रडत असते आणि बोलते की मी काहीच नाही केलं, मला तर माहिती पण नव्हतं. तेव्हा मल्लिका बोलते की कामचुकार कुठली, निघ इथून. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो तिची काही चूकच नाही आहे. तेव्हा मल्लिका बोलते की तू बोलू नको. तेव्हा मल्लिका चिंगीला बोलते की निघ इथून, कामं कर जा. तेव्हा चिंगी चालली जाते रडत. तेव्हा स्वानंदी बोलते की काकू काय चाललं आहे तुमचं, अहो तुम्हीसुद्धा स्टाफवर हात उचलायला लागले आहेत. तेव्हा मल्लिका बोलते की हे बघ स्वानंदी, मी तुझ्यासारखा स्टाफला डोक्यावर चढत नाही ना, आणि मी तुझ्याबद्दल तुझ्या काळजीपोटी बोलली तिला. नाही तुला काय आहे ना, तुला डोक्यावर चढवायची हौसच आहे ना, कळेल तुला एक दिवस. तेव्हा
नोकरांना ना नोकरांसारखंच वागावं लागतं. तेव्हा स्वानंदी बोलते की नोकरं म्हणजे माणसं असतात, त्यांना माणसासारखंच वागवलं पाहिजे. तेव्हा मल्लिका तिथून रागाने निघून जाते आणि स्वानंदी कुंडीकडे बघत असते की कशी पडली म्हणून, आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. हे फ्रेंड्स, जर तुम्हाला एपिसोडचे रिव्ह्यू आवडल्यास या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि सॉरी टू से यू, मी 8 दिवसांसाठी ऋषिकेशला कोर्ससाठी चालली, त्यामुळे सॉरी प्लीज. मला काही दिवस एपिसोड अपलोड करायला जमणार नाही. मला जसं जमेल तसे मी तुमच्यासाठी एपिसोड नक्कीच अपलोड करणार आहे. पण जर नाही जमल्यास तर तुम्ही कुठून तरी एपिसोड बघू शकतात, पण प्लीज माझ्या चॅनलला अनसबस्क्राईब करू नका. आपले पुन्हा एपिसोड सुरू होणार आहेत. आणि थँक्यू सो मच की तुम्ही या चॅनलला एवढं प्रेम दिल्याबद्दल.